रामकृष्ण हरी मंडळी, जय शिवराय. आपल्या महाराष्ट्राची म्हणा नाहीतर पूर्ण देशाची म्हणा, शेतकऱ्यांची खूप वाईट दयनीय अवस्था चालू आहे. पाऊस उघडता उघडत नाही, शेतीमालाला बाजार नाही, शेतांमध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. विदर्भापासून मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्र सगळी पिकं टोटल पाण्यामध्ये आहेत. एवढं नुकसान होतं आहे का प्रमाणापेक्षा बाहेर नुकसान आहे. पण या सरकारला, या राजकारण्यांना आपल्या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. एवढं नुकसान झालं आहे की शेतकरी अजूनही 10 वर्ष उजाडणार नाही. इलेक्शनच्या वेळेला काही धोरणं असतात त्यांची निवडून येण्यासाठी, त्या धोरणांसाठी गोरगरीब शेतकऱ्यांचा बळी घेतला. गोरगरीब शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासनं दिली. निवडून आल्यापासून मला तर वाटत नाही का एक पण आश्वासन त्यांनी पूर्ण केलं का शेतकऱ्यांसाठी मदतीला धावलेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवढा मार्गी लावला तर त्याला पण काही कोल्हे कुत्रे नादी लागायला लागले किंवा त्रास द्यायला लागले. आता करणार काय शेतकरी. पण आता जे नुकसान होतं आहे त्याला कुठंतरी भरपाई किंवा मग कर्जमाफी अशा प्रकारचं काहीतरी मदत जर मिळाली तर शेतकरी कुठंतरी स्वतःचा बचाव करू शकेल. तिकडून मिळेल आणि आम्ही मग त्याच्यावर गुजराण करून असा पण संबंध नाही. सरकारला माझं एवढं एकच सांगणं आहे का तुम्ही देऊ मग आम्ही जगू असाही विषय नाही. पण खचलेला शेतकरी वर येण्यासाठी नक्कीच मदत होईल. कारण आम्ही कष्ट करून जगतो आहे. आम्ही काय तुमच्या त्या तुकड्यावर जगत नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की जमिनीसाठी केलेला खर्चही निघत नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही. कारण आम्हाला कधी GST टॅक्स माहिती नव्हता, शेतीवर कधी टॅक्स लागत नव्हता, उपकरणांवर लागत नव्हता, खते बियाणे याच्यावरही टॅक्स लागत नव्हता. पण तुम्ही भरमसाठ टॅक्स लावला आहे, आमच्यावर GST लावला आहे. मग आता आम्हाला पर्याय नाही. मागणार ते तुमच्याकडूनच मागणार, कारण तुम्ही आमच्याकडून घेतलं आहे. हीच माझी एक कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.